आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला आणि आपल्या मनालासुद्धा थंडगारपणे ठेवण्यासाठी आणि आपली एनर्जी वाढवण्यासाठी बदाम मिल्कशेकची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. चला तर सुरू करूया. त्यासाठी मी 1 लिटर दूध बॉईल करायला ठेवलं अगोदरच आणि छानपैकी त्याला बॉईल करून घ्यायचं जोपर्यंत त्याचं 250 ml कमी नाही होत तिथपर्यंत, म्हणजे अर्धपर्ध नाही होत तिथपर्यंत तरी बॉईल करायचं. आणि मी अगोदरच अर्धा एक तासाच्या अगोदर बदाम भिजायला ठेवले होते. ते बदाम भिजल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं दूध टाकून मिल्क पावडर टाकायचं सोबतच आणि थोडंसं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. पेस्ट पण तयार झालेलाच आहे आणि दूध पण आपलं अर्ध्यापेक्षा कमी झालेलं आहे. तर त्यामध्ये बनवलेली जी स्लरी आहे ती टाकायची बदामची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे. सोबतच मी मिल्क पावडरची सुद्धा स्लरी त्यामध्ये तयार केली. ही अगदी टाकणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर स्किप करून घ्यायचं. पण मिल्क पावडरची स्लरी केल्याने लवकर घट्टसरपणा येते आणि जे मिल्कशेक आहे ना ते प्यायला पण टेस्टी लागते. सोबतच मग नंतर मी इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट्स टाकले आणि यालासुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. मी 2 ते 3 चम्मच साखर टाकलेली आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा टाकू शकता. आता अशा प्रकारे हे कडाला लागलेली साय काढून छानपैकी 1-2 मिनटं आणखी परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून तुम्ही थंड करून पिऊ शकता. किंवा ज्यांना गरम आवडत असेल ना, मला गरम आवडते स्पेशली, म्हणून मी गरम पिते थोडंसं आणि नंतर थंड झाल्यावर थंडसुद्धा पिते. तर अशा प्रकारे ग्लासमध्ये सर्व करायचं थंड झाल्यावर आणि मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये मनाला आणि शरीराला थंड ठेवायचं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जायचं. थँक्यू.